स्वाती बाबांना विचारते की जेवायला वाढू, तेव्हा ते सांगतात की ठीक आहे वाढ. महेशला पण बोलव ना. महेशचं लक्षच नसतं. स्वाती त्याला हाक मारते तेव्हा तो म्हणतो की हां आलो. परत ते दुसऱ्यांदा हाक मारते. आता बाबा त्याला ओरडतात की काय रे महेश, अरे जेवायचं तर जेव, नाही तर नाही म्हणून सांग ना. हो नाही काय काय लावलंय नुसतं. तेव्हा तो पटकन खुर्चीवरती येऊन बसतो. पण आता तो तनतन करायला लागतो की मी ना त्या दांगट फॅमिलीची अख्खी कुंडली शोधून काढली आहे बाबा. एक नंबरचे भिकारडे लोक आहेत ते. आणि आपली अवनी त्या घरात गेल्यापासून सतत नुसती रडते. त्यावर आई म्हणते की बाबांनी एवढं समजावून सांगितलं होतं तरी ऐकलं नाही कार्टीने. महेश घरातल्यांना सांगतो की अहो एकाच्याही हाताला धड काम नाही आहे, घरात पुरेसे पैसे नसतात. त्यांचा तो बाप एक नंबरचा पेवडा दारूड आहे. दिवसभर घरात बसून नुसती दारू ढोसत असतो आणि गावात भांडणं करत असतो. अहो एवढंच काय बाबा, ज्या घरात ते लोक राहतात ना, ते घरसुद्धा पूर्णपणे त्यांचा नाही आहे. कोर्टात केस चालू आहे त्या घराची म्हणे. हे जर केस हरले ना तर रस्त्यावर येतील ते लोक. आई धक्क्याने विचार करते की म्हणजे डोक्यावरचं छप्पर पण जाणार का. महेश म्हणतो की जाणार म्हणजे जाणारच आहे. आणि खरं तर ना आई केलंच पाहिजे. नाही म्हणजे तरच अक्कल येईल ना अवनीला. ती लोक रस्त्यावरती आली ना की अवनी पण रस्त्यावर यायला पाहिजे. तिला चांगली अक्कल येईल, मग तोंड वर करून येईल इकडे आपल्याकडे मदत मागायला. त्यावर आईसुद्धा म्हणते की कार्टीला जराही अक्कल नाही. बाबाने एवढं छान स्थळ आणलं होतं, किती समजावून सांगितलं होतं, पण शेवटी करायचं तेच करून ठेवलं. आता बाबांच्या तळपायाच्या मस्तकात जाते. ते ओरडतात की तिला नाही आहे पण तुला आहे ना अक्कल. काय रे महेश, आहे की नाही तुला अक्कल. अरे चंद्रकांत देशमानेची मुलगी आहे ती, असं कसं काय बोलू शकतो श्री तिच्याबद्दल. रस्त्यावर येईल. अरे बाप आहे मी तिचा, असे कसे रस्त्यावर येऊ देईल मी माझ्या पोरीला. काळजाचा तुकडा आहे तो माझ्या. घरात सगळ्यात जास्त जीव लावला आहे मी तिला, सगळ्यात जास्त प्रेम करतो माझ्या मुलीवरती, आणि तो असं कसं काय म्हणतो. त्यावर महेश विचारतो की पण बाबा तुम्ही ते तसं म्हणला होतात ना. चंद्रकांत विचारतात की काय, की माझी मुलगी मेली हो ना. अरे संतापाच्या भरात माणूस रागाच्या भरात बोलत असतो महेश, तेच धरून बसायचं नसतं. माझी मुलगी आहे ती, आणि माझी मुलगी परत या घरात येणार, माझा शब्द ह्या. आणि बाबा रागात निघून जातात. पण स्वाती आई दोघींनाही इतका आनंद झालेला असतो. महेश तर हैराणच होतो. म्हणजे बाबांचं नेमकं वागणं काय त्याला उमगतच नाही. इकडे पाण्या जेव्हा बाहेर येतो त्यावेळेला त्याचं लक्ष जातं. समोर पायल नमीचं बोलणं चालू असतं. पाण्या जाऊन मुद्दामच विचारतो की नमे ही काय करू राहिली इकडं. आता पायल तावा तावा त्याच्या अंगावर जाते की काय करू राहिले म्हणजे, इकडं मी काय बी करीन, तुझ्या घरी येऊन जेवेन, तुला काय करायचं आहे. नमी समजावते की जाऊबाई, अहो जाऊबाई जरा हळू बोलावं. पाण्यात तिला ताकी देतो की नमे कोण जाऊबाई, कुठली जाऊबाई, कुणाच जाऊबाई. डोक्या बिक्यात असलं काय खूळ असेल ना तर काढून टाका हां एकदाचं, असलं काय होणार नाही आहे. आता नमीचाच आवाज वाढतो की ती म्हणते की पाण्या. आता पायल तिला समजावते की जाऊबाई हळू हळू. अरे आमची पायल तुझ्यासाठी इतकी झुरते, तुला दिसत नाही का ते. पायल म्हणते की त्याला कसं दिसल, गिफ्ट बिफ्ट ते फिरला नसता तसा मग तो कुण्या दुसरीला. त्यावर पाण्या मुद्दामच आता तिची फिरकी घेतो की दुसरी नाही पहिली आणि शेवटची. नाही म्हणजे विश्वास बसत नसेल तर फोन लावून देऊ का, बोलती का. मुद्दामच पाण्या खोटा फोन करतो आणि तिच्यासमोर तो एका मुलीला बोलत असल्याचं भासवून तिला डिवचून सोडतो. हां पिल्लू, जेवलीस का, मी दिलेलं गिफ्ट आवडलं का तुला. अगं तू तर माझा हार्टचा इंडिकेटर आहे ना. तू ना माझं सगळं आहे, म्हणजे माझं पूर्ण आयुष्यच आहे तू. आता पायल इतकी चिडते. पाण्याला ते ओरडते की पाण्या पण फोन दे पटकन इकडं. पाण्या तिला ताकी देतो की होय लांब, 400 फूट लांब राहायचं इथनं चल. आणि मुद्दामच तिच्याशी फोनवरती बोलण्याची नाटकं वगैरे करून पायलला डिवचून पाणी फोन ठेवून देतो. पायल जास्तच तणतणते की पाणी जेवलीस का विचारतो तिला.
मला कधी विचारायचं कळलं का तुला चिवलीस का म्हणून? कोण आहे ती सटवी? मी ना तिच्या चिंचच उपटते चांगल्या. ती मला जवळची आहे, तू लांबची आहे ना, तर लांबच राहायचं. पायल आता नमीला सांगते की जाऊ बाई, तुम्ही ना उद्या सकाळच्याला भेटा मला, माझं लई महत्त्वाचं काम आहे तुमच्याकडं. पाण्या तिला सांगतो की चल, दिसायचं नाही पुन्हा इकडं. पायल म्हणते की येणार बी नाही, माझं काही काम बी नाही, हड. स्कूटर घेऊन ते निघून जाते. नमी त्याच्याकडे चौकशी करते की चिडक्या खरंच आहे का कोणी? पाण्या मुद्दामच तिलाही डिवचतो की का खरं वाटत नाही आहे, बोलायचं का तिच्याशी? नमी विचार करते की या टुचक्याला कोण भेटली आता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी राजा चहा पित असतो, पाण्याचं लक्ष फोनमध्ये असतं आणि धन्या अभ्यास करत बसलेला असतो. इतक्यातच समोरून अवनी पास होते आणि राजाचं तिच्याकडे लक्ष जातं. राजा तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. मनातच देवीकडे प्रार्थना करतो की देवी आई, अशीच सुंदर प्रेझेंटली सकाळ होऊ देत ग, नाहीतर इतके दिवस माझ्या भावांची पारुशी थोबाडं बघून हॉररच दिवस जायचा माझा. आता यांचा चेहरा दिसताय ना, म्हणजे अख्खा दिवस माझा छान जाणार आहे. राजा गुपचूप उठतो आणि दरवाजाच्या फटीतून डोकावतो. अवनी आपले केस पुसत असते ना. अचानक अवनी वळते. समोरच्या फटीतून तिचं लक्ष जातं. राजाला ती डोळ्यानेच खुणावते. राजा तिला म्हणतो की गुड मॉर्निंग. अवनीही त्याला गुड मॉर्निंग बोलते, पण अचानकच अवनी किंचाळते. राजा काय झाले पाहण्यासाठी आत येतो. अवनी बेडवरती चढून बसते. राजाला ती घाबरत सांगते की उंदीर होता इथे. राजा म्हणतो की नाही हो, दुसरं काहीतरी पाहिलं असेल तुम्ही, उंदीर वगैरे नाही आहे आपल्या घरात आहो. अवनी म्हणते की नाही, काहीतरी होतं अरे, असं काळं काळं दिसलं मला, माझ्या पायातून गेलं. राजा म्हणतो की कॉक्रोच वगैरे काहीतरी बघितलं असेल, उंदीर वगैरे नाही आहे हो. राजा अवनीला खाली उतरवतो खरं, अवनी खाली उतरते खरं, पण अचानकच पुन्हा तिच्या पायातून काहीतरी जातं. ती किंचाळते. राजालाही ओढते आपल्याकडे आणि घट्ट मिठी मारते. राजा इतका खुश होतो मनात, देवी अगं मी तर फक्त चेहरा बघायचं मागितलं होतं ग, या तर डायरेक्ट माझ्या मिठीत. अवनीची किंचाळी ऐकून धन्या पाण्या यशादा तिघेही धावत येतात. अवनीला राजाच्या मिठीत पाहून पाण्या आणि धन्या दोघेही आता मान वळवतात. यशा विचारतो की काय झालं राजा? राजा सांगतो की यशदा, ते उंदीर होता तिथे. आता उंदीर आहे म्हटलं ना, तर यशदा पटापट पाण्या आणि धान्याला कामाला लावतो की उंदीर शोधा, चला 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 उंदीर शोधा. राजाला मुद्दामच तो म्हणतो की राजा हे खाली ये. पण अवनीने इतकी घट्ट मिठी मारलेली असते ना राजाला, ती काय त्याला सोडायला तयारच नसते. आता राजा पण त्यांच्यासमोर अकोड होतो. ते तिघेही उंदीराची शोधाशोध करत असताना पाण्या बेडच्या खाली वाकून बघतो. बॅट आदळत असतो. इतक्यातच तो म्हणतो की सापडला. आता त्यांना वाटतं की चला उंदीर एकदाचा सापडला, पण पाण्याच्या हातात असतो त्याचा बनियन. पाण्या म्हणतो की इथं लपून बसला होता वय, एक नंबरचा माझा लक्की बनेला आहे. धन्या, तूच ठेवला होता ना लपून. धन्या म्हणतो की पाण्यादा, अरे माझा लक्की शर्ट इथं सापडलाय, आता मी म्हणू का तू लपून ठेवला होता म्हणून? पाण्या धल्यानं म्हणतो की धन्या चल ना बाहेर, चल पाचकन जाऊन काचकन घेऊन येतो तुला माघारी, चल. आता धन्या घाबरतो. त्याला माहिती असतं की पाण्या नेला ना तर बदलणारच आहे त्याला. यशादा राजाला इतका ओरडतो की राजा तुला खाली ये म्हणलेलं कळत नाही का? राजा शेवटी आता अवनीला कसं बसं तरी बाजूला करतो आणि खाली उतरतो. ते चौघे उंदीर शोधत असतात, पण त्या उंदराने इतका धुमाकूळ घातलेला असतो ना दांगटांच्या घरात. त्यांचा आरडाओरडा ऐकून अण्णाच हजर होतात की. अण्णा विचारतात की लाजा वाटत नाही तुम्हाला, काय करताय तुम्ही? राजा सांगतो की अण्णा उंदीर घुसलाय खोलीत. अण्णा ओरडतात की अरे लाजा वाटत नाही साधे एवढ्या उंदराला घाबरताय तुम्ही? धन्या म्हणतो की अण्णा आम्ही नाही, वहिनीच घाबरलेत. आता अण्णा त्या चौघांनाही ओरडतात की जराही लाजा नाहीत तुम्हाला, माझ्या सुनबाईला घाबरवणाऱ्या उंदराला पकडू बी शकत नाही तुम्ही. चल निघ बाहेर, चला माझं मी बघतो. अण्णाच धडपडतात. पाण्या ओरडतो की अण्णा आपलं वय काय, आपण करतो काय, उगाचच आमचा खर्च वाढवून ठेवाल, कुठेतरी धडपडून पाडाल. अण्णा आता त्याच्या हातून बॅट हिसकावून घेतात आणि सांगतात की निघा, चला बाहेर, चला चला.
एक मिनिट स्टॉप. मला सांगा की उंदीर सफेद होता की काळा? अवनी सांगते की काळा होता, काळा. आता अण्णा म्हणतात की हां सुनबाई, तुमचा माझ्यावरती विश्वास आहे, चला आता बघतो त्या उंदराला मी. लुंगीवर घेतो नाही तर लुंगीत चिरायचा. अण्णा एकट्यातच बडबडतात. अवनी राजाला खेचतच बाहेर घेऊन जाते. राजा ओरडतो की मॅडम अहो बास की, कुठं आता कुठं घेऊन जात आहे? फार बाहेर आलो की आपण, थांबा जरा इथं. अण्णा आता रूममध्ये धडपड करत असतात. बाहेरून पोरं ओरडतात त्यांना की अण्णा जरा हळू, धडपडाल पडाल कुठेतरी. अण्णांचा आरडाओरडा आतला धुमाकूळ ऐकू येत असतो. पळायला पळायला, ते बघ ते बघ. बाहेरून आता पाण्या म्हणतो की भीक नको पण अण्णा नावर. यशोदा ओरडतो की पाण्या, वडील आहेत ना आपले. बाहेरचा आरडाओरडा ऐकून तिथे आत्या, नमी आणि दत्ता काका तिघेही बाहेर येतात की. ते आल्यानंतर बरोबर अण्णा उंदराला पकडून बाहेर घेऊन येतातच. हातात अण्णाने उंदीर पकडलेला असतो. ते दाखवतात की बघा सुनबाई, चांगला काचकन असा पकडला, असा दाबलाय नाही आला का रे, माझ्या सुनेला घाबरवतो काय? मुद्दामच दत्ता काकांना अवनीची व्हिडिओ शूट करायला लागतो. अण्णा उंदराला घेऊन डायरेक्ट अवनीकडेच येतात की बघा सुनबाई, बघा बघा बघा, अहो साधंच एवढीचं उंदराचं पिल्लू आहे ते, कशाला घाबरताय तुम्ही? अवनी मोठ्या मोठ्याने किंचाळायला लागते की नाही नाही नाही. ती राजाला सोडायलाच तयार नसते. राजाचा शर्टच पकडून बसते. बाकी सगळे पोरं आता अण्णांना समजावत असतात की अण्णा काय करू राहिले तुम्ही, अहो द्या ना सोडून त्याला, वहिनी घाबरतायत, कळत नाही का तुम्हाला? अण्णा म्हणतात की अरे दांगटांची सून आहे ती, एवढूशा उंदराला घाबरल्यावर कसं व्हायचं? नाही ना घाबरलं पाहिजे याने. आता अवनी घाबरलेली असते. तिकडे नमी आत्या इतके हसत सुटतात. आत्याला पुन्हा एकदा टोमणे मारायला इथं खोलीत सापडलेलं असतंच की. त्यात दत्ता काका मुद्दामच अवनीचे व्हिडिओ शूट करतो, म्हणजे देशमाने कुटुंबाला हे सगळं निगेटिव्ह दाखवता येईल म्हणून, की बघा तांगट कुटुंब कसं अवनीला त्रास देतं, असं उंदरबिंद्र तिच्या अंगावर टाकून तिला कसं घाबरवतात, तिचा कसा मानसिक छळ करतायत ती लोक. दत्ता काकाला इथं खोलीतच आहे ना. आता राजा स्वतःच ओरडतो की अण्णा कळतंय का तुम्हाला, अहो चक्कर यायला लागली यांना, घाबरल्यात ना त्या, असं अंगावर टाकतात का उंदीर कोणी? जा तिकडे, त्या चला फेकून द्या. तेव्हा अण्णा म्हणतात की ठीक आहे, माझी सूनबाईसाठी काय पण चल, आता आला घरात माझ्या, परत येऊ नको हां, माझ्या सुनेला घाबरवायचं नाही, चल जा, सोडून देतो तुला. राजा उठतो आणि म्हणतो की चला प्रॉब्लेम सॉल्व. पण अवनीला अचानकच करकरायला लागतं. अवनी राजाला सांगते की मला भुवळ येते. राजा पटकन धनाला पाणी आणायला सांगतो. आते येऊन दांगटाना पुन्हा चिडवायला लागते की धोंड्या, बघतो का, एवढूशा उंदराला घाबरली सून तुझी, ही काय टिकणार आहे तुझ्या घरात? एवढूशा उंदराला घाबरते, मोठी मोठी संकटं कशी झेलली? बरं बरं धोंड्या, नाही म्हणजे तुझी सून नाही ना टिकली घरात की माझा शाप खरा होईल, जाईल पळून. धोंड्या एक काम कर की तू ना उंदीर ना गं, तिला चुचुंद्री दाखव, चुचुंद्री. अरे तुझ्या सुनेला पार फिट येऊनच पडेल तुझी सून. आत्या तिच्यावरती हसत सुटते, पण नमी आहे ना, नमी चांगलीच आत्याची खोड मोडते. मुद्दामच म्हणते की मम्मी पाल. आता पाल म्हटल्यानंतर आत्या थया थया नाचायलाच लागते की. आत्याला नाचायला बघून अख्खं दांगट कुटुंब तिच्यावरती हसत सुटतं. आत्याला काय करावं, कुठं पळावं काहीच समजत नाही. नमी पण तिची चांगली मजा लुटते. आता अण्णा टोमणे मारतात की घाबरली घाबरली, सुले कावळीने, धोंडीराजची बहीण सोबत नाही तू, चल हडे. आत्या नमीवरती वचकते की मुद्दाम घाबरू राहिलेलं मला, पोरगी आहेस का कोण आहे तू माझी? नमी सांगते की नाही अगं मम्मी, ते पाल होती की तिथं. पण नमीला पण हसू आवरत नाही अगं काय मम्मी, सगळीजण कशाला ना कशाला तरी घाबरत असतातच ना. अवनी उंदराला घाबरली, तू पालीला घाबरली. सॉरी, मजाक केले मी. आता आत्या तिला म्हणते की मजाक करते तू माझ्यासोबत, चल तुला बघतेच मी. इकडून धन्यान पाण्यात चिडवतात की मरते ना मी, आता काय खरं नाही तिचं. राजा अवनीला सांगतो की चला रूम सेफ आहे तुमची एकदम, जाऊन आराम करा तुम्ही. अवनी म्हणते की नाही, दुसरा उंदीर असला तर? अण्णा तिला सांगतात की सुनबाई,
दुसरा असू दे, तिसरा असू दे, डझनभर उंदरं असू देत की तुमचा सासरा आहे की इथं पकडायला. धन्या मुद्दाम टोमणे मारतो की अण्णा नाही म्हणजे उंदीर पकडण्यात एक्सपर्ट आहात ना, मग पेस्ट कंट्रोलमध्ये काम करा की, तेवढेच पैसे पण येतील आपल्याला. अण्णा म्हणतात की बघितलं कसा बोलतोय मला. यशोदा सांगतो की राजा जा तुम्ही परत एकदा रूम चेक करून बघा. जावा जावा. धन्या अवनीला पाण्याचा तांबे देऊन जातो. अवनी पुन्हा थोडंसं पाणी पिऊन शांत होते, नाही तर काय अण्णा पण नगावून न घालता अंगठाच्या घरात मुद्दामच म्हणतात की ते सुनबाई चला, नाही म्हणजे आता उंदीर पकडा तर लय हैराण केलं त्या उंदरानं, आता औषध घेतलं पाहिजे. मुद्दामच खिशात हात टाकून म्हणतात की सुनबाई ते माझ्याकडे दुसरा उंदीर होता बघायचा का. अवनी चिरकत दुसरीकडे धावत पळायला लागते. यशोदा ओरडतो की काय अण्णा तुम्ही पण घाबरतायत ना त्या, जावं बरं. अण्णा म्हणतात की एक नंबरची घाबरट आहे माझी सून, तिला ना डेअरिंग बात सून बनवतो, थांब जरा. अवनी डोक्याला हात लावते, तिला ना कोळत असतं जरा. थोडा वेळ थांबून ती स्वतःला शांत करते. इतक्यात यशोदा येतो. यशोदा येऊन माफी मागतो की सॉरी. तेव्हा अवनी रिक्वेस्ट करते की तुम्ही सॉरी नका ना म्हणू, तसाही मी किती दिवस राहणार आहे इथे, तुम्ही प्लीज लवकरात लवकर माझ्यासाठी एखादी रूम बघा ना. यशोदा सांगतो की नाही म्हणजे रोज रोज नसतात उंदरं, म्हणजे कधी यायला पण नाही पाहिजेत. पण अवनी म्हणते की जितक्या लवकर होईल तितक्या लवकर रूम बघा ना. तेव्हा यशोदा सांगतो की ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू, मी बघतो एखादी रूम चांगली आहे का ते. यशोदा आता तिथून जातो, पण थोडं दूरवर जाऊन थांबून देवाकडे तो प्रार्थना करतो की देवी काही दिवसानंतर या घरातून या निघून जाणार आहेत आणि या घरातल्यांना या सगळ्याचा खूपच मोठा धक्का बसणार आहे. तो धक्का सहन करण्याची ताकद या सगळ्यांना दे. अवनी मनातच घाबरलेली असते, स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत राहते ती. आणि मग काय प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय. कसा होता भाग कमेंट करून कळवा. आता पुढे ट्विस्टमध्ये बघा, पाण्यात धना एकमेकांच्या त्या शर्ट आणि बनियनवरून इतके वाद घालत असतात. राजा ओरडतो की अरे घर आहे का आखाडे. पाण्यात त्याला टोमणे मारतो की बघा मी नाही त्यातला. दोघेही वाद घालत असतात. पण थोड्या वेळात अवनी जेव्हा येते ना, त्यावेळेला पाण्यात धने एकमेकांची काळजी घेताना तिला दिसतात. अवनीला बघून कुतूहल वाटतं. धन्या म्हणतो की अरे वहिनी आल्यात, चला आपण जाऊयात. अवनी अचानकच आता त्यांना थांबवते, पण अवनीने का थांबवलं असेल ते तर आपल्याला प्रेक्षकांना उद्याच्या भागातच कळेल. त्यासाठी सबस्क्राईब जरूर करून ठेवा, कारण इथे तुम्हाला पुढचे आणि रेग्युलरचे ट्विस्ट बघायला मिळतील.